Hello dear student, our today's topic is useful and harmful microbes. That is chapter number 8. Useful and harmful microbes. मायक्रोब्स म्हणजेच सूक्ष्मजीव आणि युजफुल आणि हार्मफुल. युजफुल म्हणजे जे आपल्याला उपयोगी आहेत आणि हार्मफुल म्हणजे जे आपल्याला उपयोगी नाहीत, म्हणजे उपद्रवी आहेत की ज्यांच्यापासून आपल्याला हानी पोहोचते त्याला आपण हार्मफुल म्हणतो. आणि युजफुल म्हणजे जे आपल्यासाठी उपयोगाचे आहेत, उपयोगी आहेत, अशांना आपण उपयोगी म्हणजे युजफुल म्हणतो. आणि हार्मफुल म्हणजे ज्यांच्यापासून आपलं नुकसान होतं आहे किंवा आपल्याला इजा होते आहे किंवा आपल्याला एखादा आजार होतो आहे त्याला आपण हार्मफुल मायक्रोब्स म्हणजे काय, सूक्ष्मजीव. तर यामध्ये युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम जर म्हटलं आपण तर याच्यामध्ये उदाहरण आपल्याला सांगता येईल की ज्यामध्ये मिल्क आहे समजा, त्याच्यापासून आपल्याला कर्ड बनवायची आहे, दही बनवायचं आहे, तर त्यासाठी जो जीवाणू आपल्याला मदत करतो त्याचं नाव आहे लॅक्टोबॅसिलाई. नंतर वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेला रायझोबियम मायक्रोब्स, रायझोबियम जीवाणू. नंतर किण्वन प्रक्रियेमध्ये मदत करणारं ईस्ट. बेकरी उद्योगामध्ये याचा उपयोग केला जातो पाव बनवण्यासाठी. ईस्ट म्हणजेच किण्व म्हणतो आपण त्याला. आणि हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला असं म्हणता येईल की ज्याच्यापासून आपल्याला इजा पोहोचते त्याला आपण हार्मफुल मायक्रोब्स असं म्हणतो. तर ज्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल ज्याच्यापासून आपल्याला आजार होतात थोडक्यात. त्यामध्ये उदाहरण दिलेलं बघा, क्लॅस्ट्रोडियम, नंतर सॅल्मोनेला टायफी, ज्यामुळे आपल्याला टायफॉइड हा आजार होतो याप्रमाणे. तर आपल्याला म्हणता येईल मायक्रोब्स म्हणजे काय. These are also animals, but they are not seen by naked eyes. म्हणजे त्यांना आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. मग त्यांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, टू स्टडी देम वी हॅव टू ऑब्झर्व देम अंडर मायक्रोस्कोप. म्हणजेच मायक्रोस्कोपचा उपयोग करून आपण त्यांचा अभ्यास करतो. You are familiar with different types of microbes which are all around us but cannot be seen with our eyes. म्हणजे जे आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, म्हणजेच आपल्या डोळ्यांनी ते दिसत नाही, बरोबर आहे. कॅनॉट बी सीन बाय विथ आवर आईज. ते डोळ्यांनी पाहता येत नाही म्हणजेच काय, वी सी देम with the help of microscope. मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करून आपण त्यांचा अभ्यास करू शकतो. तर मायक्रोस्कोपचे जे प्रकार आहेत त्याला म्हणता येईल इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, नंतर कंपाऊंड मायक्रोस्कोप, असे अनेक प्रकार आहेत की ज्याद्वारे आपण या मायक्रोबचा अभ्यास करू शकतो. तर यामध्ये पहिला टॉपिक आहे आपला युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं बघा की युजफुल ऑर्गॅनिझम म्हणजे काय की जे आपल्याला उपयोगाचे आहेत, आणि युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम मीन्स उपयोगी सूक्ष्मजीव असं आपण त्यांना म्हणतो. तर यामध्ये उदाहरण दिलेलं बघा, दुधापासून दही बनवण्यासाठी जो लॅक्टोबॅसिलाई जीवाणू आहे तो आपल्याला मदत करतो आणि म्हणून त्याला आपण उपयोगी सूक्ष्मजीव म्हणजेच युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम असे म्हणतो. तर या लॅक्टोबॅसिलायचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला काय करावे,
कोणती कृती करायची ते आपण बघणार आहोत. स्मिअर अ ड्रॉप ऑफ फ्रेश बटर मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड. बटर मिल्क म्हणजे ताक, त्याचा एक थेंब, एक ड्रॉप आपल्याला ग्लास स्लाइडवर घ्यायचा आहे. स्टेन इट विथ मिथिलीन ब्ल्यू अँड पुट अ कवर स्लिप ओव्हर इट. सर्वात अगोदर आपल्याला फ्रेश बटर मिल्क लागणार आहे, त्याच्यातला एक थेंब आपल्याला घ्यायचा आहे. अँड स्टेन इट विथ मिथिलीन ब्ल्यू, प्लस म्हणता येईल ड्रॉप ऑफ फ्रेश बटर मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड. नंतर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्टेन इट विथ मिथिलीन ब्ल्यू. मिथिलीन ब्ल्यू आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. अँड पुट कवर स्लिप over it and observe it under the microscope. Observe the sphere under the 10x objective of a compound microscope, then with the powerful 60x objective. Do you notice that the blue rod shaped organisms moving around? Blue shape मध्ये रॉड शेप ऑर्गॅनिझम आपल्याला मूव्हिंग त्या स्पिअरमध्ये पाहायला मिळणार आहे. दे आर लॅक्टोबॅसिलाई. बघा, लॅक्टोबॅसिलाई आपल्याला याप्रमाणे दिसणार आहे. आता यांचा रंग जो आहे तो रेड मिथिलीन ब्ल्यू वापरला आहे ना आपण, तर त्यामुळे त्यांचा रंग जो आहे तो ब्ल्यू रंग आपल्याला पाहायला मिळतो. ब्ल्यू रॉड शेप ऑर्गॅनिझम्स आपल्याला मूव्हिंग अराउंड या ठिकाणी या स्पिअरमध्ये त्या ताकाच्या एका थेंबामध्ये आपल्याला ते मूव्हिंग दिसत आहेत. दे आर लॅक्टोबॅसिलाई, अ काइंड ऑफ बॅक्टेरिया. कशाचा प्रकार आहे तो? बॅक्टेरिया. दे आर मायन्यूट अँड रेक्टँग्युलर इन शेप. आकाराने खूप लहान आहेत, परंतु त्यांचा जो आकार आहे तो रेक्टँगल आहे. रेक्टँग्युलर म्हणजे आयताकृती आहे. लॅक्टोबॅसिलाई आर अनएरोबिक बॅक्टेरिया. अनएरोबिक बॅक्टेरिया म्हणजे विनाऑक्सिक सूक्ष्मजीव आहेत की ज्यांना श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज नाही. दे कॅन प्रोड्यूस एनर्जी प्रोड्यूस करतात विदाऊट यूज ऑफ ऑक्सिजन. म्हणजे त्यांना एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी ऑक्सिजनची गरज नाही, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? अनएरोबिक बॅक्टेरिया. अनएरोबिक बॅक्टेरिया काय म्हटलं आहे त्यांना? बिकॉज दे डिड नॉट नीड ऑक्सिजन टू प्रोड्यूस एनर्जी, म्हणून त्यांना आपण म्हणतो अनएरोबिक बॅक्टेरिया.